नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण इच्छापूर्ती या कथेचा भाग 3 म्हणजेच अंतिम भाग पाहणार आहोत. या कथेचे लेखक आहेत कुमार आणि भाग पहिला आणि दुसरा दोघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता आपण वळणार आहोत कथेच्या शेवटाला म्हणजेच अंतिम भागाला. रात्री सर्व ठिकाणी शांतता पसरली होती. बाहेर कुत्र्याचे विव्हळणे सुरू होते. मध्येच कुठे घुबड घुतकार करत होते. रातकिडे आपल्या लयीत गात होते. अचानक मारियाच्या खोलीची खिडकी कोणीतरी बाहेरून उघडली आणि एक वस्तू खाली पडल्याचा आवाज आला. मारियाची झोप सावध असल्याने ती दचकून जागी झाली आणि तिने झटकन आपला हात दिव्याच्या बटनाकडे नेला. बटन सुरू केले आणि समोर पाहिले तर खिडकी थोडी उघडी होती. बाहेरून गार वारा खोलीमध्ये आवाज शिरत होता. बहुधा खिडकी उघडी राहिली वाटतं असे स्वतःशीच म्हणत ती खिडकी लावायला उठली आणि जशी ती खिडकीच्या जवळ पोहोचली तशी तिची नजर खाली पडलेल्या वस्तूवर गेली आणि तिचे डोळे भीतीने मोठे झाले. कारण तिच्यासमोर तीच मूर्ती होती. ती मूर्तीला पाहून 2 पावले मागे सरकली. मूर्ती? आणि इकडे कशी? आईने तर बाहेर फेकली होती मग. तसे तिला खिडकीच्या बाहेर 2 डोळे चमकताना दिसले. ती अजून घाबरली. तसे तिने दरवाजा उघडून बाहेर जाणार तसे तिच्या कानावर एक आवाज आला, म्याव म्याव. तिने दार उघडण्यासाठी हात पुढे केला होता. तो मागे घेतला आणि तिने खिडकीमध्ये पाहिले तर तिच्यासमोर एक मांजर होती. मांजरीला मारियाचा लळा होता. कदाचित ती मूर्ती त्या मांजरीने पुन्हा घरात टाकली असा समज मारियाने करून घेतला. अचानक घड्याळात रात्रीच्या 12चा टोल ऐकू येऊ लागला. मारियाने ती मूर्ती पटकन उचलली आणि टेबलवर ठेवली. तिच्यासमोर ती आता गुडघ्यावर बसून आपल्या दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफवून आणि डोळे बंद करून तिने तिची आता इच्छा मागायला सुरुवात केली. सांता, आज ना मी माझ्या मैत्रिणीचे घर पाहिले. खूप सुंदर घर होते. तसे घर मला मिळावे अशी माझी इच्छा आहे, मारिया त्या मूर्तीला म्हणाली आणि तिने आपले डोळे उघडले. आईने आता पाहिले तर फक्त फेकून नाही देणार तर तोडूनच टाकेल, मारिया स्वतःशीच बोलली आणि तिने मग त्या मूर्तीला आपल्या पुस्तकांच्या कपाटात मागे लपवून ठेवले. मारियाने इच्छा मागून आता 8च्या वरती दिवस उलटून गेले होते. मारियाने मागितलेली इच्छासुद्धा ती विसरून गेली होती. नेहमीप्रमाणे उठून मेरीने जॉय आणि मारियासाठी सकाळची न्याहारी तयार केली होती आणि जॉयच्या दुपारच्या जेवणाचा डब्बा ती तयार करत असताना जॉय आपल्या खोलीमधून बाहेर आला आणि न्याहारीसाठी म्हणजेच नाश्त्यासाठी टेबलवर बसला. जॉय, मला ना या गॅसचे काही खरे वाटत नाही. मध्येच तो पेटत नाही तर कधी कधी पेटलेला विझून जातो. आज जर घरी लवकर यायला भेटले तर आपण बाजारात जाऊन एक नवा गॅस घेऊन येऊया, मेरी ब्रेडला बटर लावत लावत त्याला सांगत म्हणाली. ठीक आहे, मी आज लवकर येतो, मग आपण जाऊ. आता मी निघतो, मला उशीर होतो आहे. मारिया ही मुलगी पण ना. मेरिया तिला सांग, बाबा कामावर गेला, आता तू तुझी जा म्हणून. असे बोलून जॉय दरवाजात पोहोचला होता नव्हता तसेच मारियाने लगेचच आवाज दिला, बाबा थांब ना. झाले माझे. मारिया पळत पळत खाली आली. अगं हळू, किती जोरात धावतेस, मेरी म्हणाली आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता मारिया जॉयजवळ पोहोचली. मारिया, तुझा ब्रेकफास्ट? मेरीने काळजीने तिला विचारले. आई, मला खरंच नको ग, खूप उशीर झाला आहे आता, मारिया म्हणाली आणि बाहेर पडाली आणि बाहेर ती जाऊ लागली. तसे मेरीने तिचा हात मागून पकडला. होऊ दे थोडा उशीर, हे घे, हे दूध पिऊन जा बरं, मारिया तिला म्हणाली. आज आई आहे, उद्या मी नसेन तेव्हा काय करशील हां? मेरीने मारियाच्या तोंडाला दुधाचा ग्लास लावला आणि ती तिला म्हणाली, असे होणार नाही आई, माझी आई नसणार असे होणार नाही, ती कायम असणार माझ्यासोबत. बाय आई.
असे मारिया तिला म्हणाली आणि असे बोलून मारिया घरातून जॉयसोबत निघाली. मेरीने ते दोघे जाताच दार बंद केले आणि ती बाकीची कामे आवरू लागली. दुपारच्या जेवणासाठी तिने भाजी बनवायला घेतली. गॅस सुरू करून तिने एक भांडे त्यावर चढवले आणि भाजीसाठी फ्रीज उघडला. पण त्यामध्ये भाजीच नव्हती. अरे देवा, काल मी भाजी आणायलाच विसरली वाटतं. आता येऊ का घेऊन? तसे पण काम काही नाही आहे, असे म्हणून तिने गॅसचे बटन बंद केले आणि सर्व आवरून आणि चावी घेऊन ती घरातून बाहेर भाजी आणण्यासाठी पडली. पण बटन खराब झाल्याने त्यातून गॅसचा अल्प प्रमाणात उत्सर्ग होऊ लागला. साधारण तासाभराने भाज्या आणि फळे घेऊन मेरी घरी आली. तिने दार उघडले आणि तिने सवयीप्रमाणे दिव्याचे बटन दाबले. एक छोटी ठिणगी त्या बटनातून निघाली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. वादळात जसे कसपत उडावे तसे घरात मोठा धमक झाली आणि घराची छप्पर काही फट उडून खाली आले. तसे आजूबाजूच्या घरचे देखील नुकसान झाले. काही वेळात तिकडे पोलीस आणि अग्निशामक दलाच्या तुकडीसोबत एक रुग्णवाहिका देखील दाखल झाली. जॉय आणि मारियापर्यंत निरोप पोहोचवला गेला तसे दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघे रडत रडत घरच्या दिशेने निघाले. काही वेळच्या फरकाने दोघेही घराजवळ पोचले तसे घराजवळ त्यांना अनेक माणसे उभी असलेली दिसली. त्यातील काही त्यांचे सांत्वन करत पुढे जाऊ नका असा सल्ला देत होते. जॉयने मारियाला आपल्या पोटाशी धरले होते आणि घाबरलेली मारिया आपल्या बाबाला घट्ट मिठी मारून रडत पुढे जात होती. ते घराच्या समोर उभे राहिले, जिकडे आता फक्त काही भिंती आणि मातीचा ढिगाराच शिल्लक होता. समोरचे दृश्य पाहून दोघांनीही मोठ्याने हंबरडा फोडला. गर्दीमधून काही लोक पुढे आले आणि त्या दोघांनाही ते सांत्वन देऊ लागले. मिस्टर जॉय, आम्ही तुमचे दुःख समजू शकतो. हा स्फोट एवढा मोठा की आतील सर्व गोष्टी बेचिराग झाल्या आहेत. कदाचित हा धमाका शॉर्ट सर्किट आणि गॅसमुळे झाला असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. माफ करा, पण तुमच्या पत्नीचे शवसुद्धा पूर्ण नाही. ते या स्फोटात तुकड्यात विभागले गेले आहे. एक पोलीस अधिकारी त्याला माहिती देत त्याचे सांत्वन करत त्याला म्हणाला. राहून मारियाच्या कानात तिच्या आईचे सकाळचे तेच वाक्य सारखे घुमत होते. आज आई आहे, उद्या मी नसेन तेव्हा काय करशील? हेच वाक्य तिच्या कानात सारखे घुमत होते आणि ते वाक्य आठवून मारिया जोरजोरात रडू लागली. तिला काय करावे काही समजत नव्हते. रडत रडत ती बेशुद्ध झाली तसे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. घरातील राहिले होते ते सर्व सामान आता वेगळे केले गेले. मातीचा ढीग सफाई केला. मेरीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. आता जॉय आणि मारिया राहिले होते फक्त एकमेकांसाठी. 4-5 दिवसात जॉयने ती जागा विकली, कारण जर तिकडे पुन्हा घर बांधले असते तर मेरीच्या आठवणी तशाच राहिल्या असत्या आणि त्या आठवणींचा त्रास त्यांना झाला असता. त्याला आणि मारियाला दोघांनासुद्धा त्या आठवणींचा त्रास झाला असता. म्हणून त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ती जागा विकली आणि जे पैसे आले त्यात थोडे पैसे घालून जुलीच्या घरापासून काही अंतरावर घर घेतले. तिचे नवे घर अगदी जुलीच्या घरासारखे होते. या नव्या घरात सर्व सुखसुविधा होत्या, पण नव्हती ती मारियाची आई मेरी, ज्याची खंत मारियाला होती. आता मारियाचे स्वतःच तिला सर्व करावे लागणार होते आणि म्हणून त्याने लहान अशी ऑटोमॅटिक कार घेतली, जेणेकरून त्या गाडीचे गिअर त्याला बदलताना त्रास होऊ नये. सर्व चौकशी संपल्यावर पोलिसांनी त्यांच्या जुन्या घरात जे सामान राहिले होते ते आता जॉयच्या हवाली केले. प्रत्येक सामानासोबत येणाऱ्या मेरीच्या आठवणींनी त्या दोघांचेही डोळे पाणावले होते. त्या दोघांचेही डोळे भरून आले होते.
सामान पाहत असताना अचानक मारियाची नजर त्या शांतावर पडली आणि तिच्या डोक्यात विचार आला. आत्तापर्यंत मी जे काही मागितले ते सर्व मला मिळाले, पण त्याची किंमत काय आहे हे मात्र समजले नाही. आजसुद्धा रात्री मी याच्याकडे मागते, पाहू कसा पूर्ण करतो, असे स्वतःशीच बोलून तिने ती मूर्ती एका सफेद कागदात गुंडाळून ठेवून दिली. मारियाने आपले मागणे मागितले, पण त्याची किंमत मात्र तिच्या आईला म्हणजे मेरीला चुकवावी लागली होती. आपली हाव असे कोणाच्या तरी जीवावर बेतावी का? घराची सर्व आवरावर करून दमलेली मारिया आपल्या खोलीमध्ये आली आणि ती बेडवर बसली. तिच्या समोरच्या टेबलवर तिच्या आईबाबांचा असा एकत्र फोटो दिसला. त्यातील आईचा फोटो पाहून तिला रडू कोसळले आणि रडत रडतच तिला कधी झोप लागली तिलाच समजले नाही. ती झोपी गेली आणि अचानक मध्यरात्री साधारण 12च्या सुमारास घड्याळात पडणारा टोल पडला आणि मारियाला अगदी दचकून जाग आली. तिने पाहिले की ती तिच्या खोलीमध्ये आहे आणि बेडवर झोपली होती. असे कधी तिला झोप लागली तर मेरी येऊन तिच्या अंगावर घालत होती. ही आठवण तिला झाली आणि ती आठवण काढून पुन्हा रडू लागली. तसे तिला आठवले की तिच्याकडे जादूचा सांता आहे जो तिची इच्छा पूर्ण करतो. ती झटकन बेडवरून उठली आणि टेबलपाशी गेली. सफेद कागदमधील त्या सांताला तिने त्या सांताला बाहेर काढले आणि समोर ठेवून ती गुडघ्यावर बसली आणि हात एकमेकात आपल्या हातांची बोटं गुंफवून तिने आपली इच्छा मागण्यास सुरुवात केली आणि तिने आपली इच्छा सांगितली. सांता, तू माझ्या इच्छा पूर्ण केल्या, पण त्यात काही ना काही वाईट झाले आहे. मला आणि बाबाला आईची खूप आठवण येते. तू आमची आणि तिची भेट घालून दे आणि तिच्यासोबत आम्हाला सुद्धा शांती मिळू दे, मारिया म्हणाली आणि तिनं पुन्हा ती मूर्ती त्या सफेद कागदात गुंडाळली. मारियाने आता काय मागितले हे तिला देखील समजले नव्हते. तिची आई या जगात नाही हे तिला माहीत होते, तरी देखील तिने तिच्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या घटनेला आता महिना उलटून गेला होता. हळूहळू दोघेही सावरले होते. घरात घरकाम करण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी त्यांनी एक स्वयंपाकी ठेवली होती. तिच्यासोबत तिचा 10 वर्षाचा मुलगा देखील होता. ती आपल्या मुलासोबत त्याच घराच्या मागील बाजूला बांधलेल्या लहान घरात राहत होती. घरकामासोबत ती मारियाची काळजी पण घेत होती. मारिया आता बरीच सावरली सुद्धा होती आणि जॉय देखील आपल्या कामावर जात होता. सर्व पूर्वीसारखं सुरळीत व्हायला हळूहळू सुरुवात झाली होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे जॉय कामावर जायला तयार झाला होता आणि त्याच्यासोबत मारिया देखील निघाली. दोघेसुद्धा गाडीमध्ये बसून निघाले होते. इकडे त्या मेडचा म्हणजे स्वयंपाकिनीचा मुलगा तिची नजर चुकवून मारियाच्या खोलीमध्ये शिरला. त्याच्यासाठी हे घर म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नव्हते. त्याचे एक स्वप्न होते की त्याच्या आईला सुद्धा तो मोठा झाला की असेच मोठे घर घेऊन तो देणार होता. आधी त्याने एवढी मोठी खोली कधीच पाहिली नव्हती. एवढे मोठे घर सुद्धा त्याने कधी पाहिले नव्हते. गुळगुळीत भिंतीवर हात फिरवताना त्याला एक वेगळाच आनंद मिळाला होता. त्याच्या घराची भिंती अशी गुळगुळीत नव्हती. हलकेच तो बेडवर बसला तसे मऊ बेडने त्याला सामावून घेतले. त्याच्या घरी जो बेड होता तो जुना आणि कडक होता. त्याची नजर बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर गेली. टेबलवर पडली तसा तो उठला आणि त्या टेबलपाशी जाऊन त्याने त्याचे कप्पे उघडायला सुरू केले. एका कप्प्यात वह्या पुस्तके तर दुसऱ्या कप्प्यात पेन पेन्सिले अशी बरीचशी मारियाचे साहित्य होते.
त्याने शेवटचा कप्पा उघडला आणि त्यामध्ये त्याला एका सफेद कागदात काहीतरी गुंडाळलेले आढळून दिसले. त्याने ते गुंडाळलेले कागद हातात घेतले आणि कप्पा बंद करून तो बेडवर बसला. त्याने हातात ती वस्तू दाबून पाहिली. ती आता त्याला कडक लागली आणि त्या वस्तूला आकारसुद्धा होता. आता त्याने हळूहळू तो कागद काढायला सुरू केले. त्याला उत्सुकता वाटत होती. इथे गाडीमध्ये बसून बापलेक आपला प्रवास करत होते. त्याच्या वाहनाचा वेग कमी होता आणि गाडी ॲटोमॅटिक असल्याने गिअरची चिंता नव्हती. पण आज नियतीला काहीतरी वेगळे हवे होते. त्याच्या मागे एक ट्रक वेगाने येत होता. ट्रकने 1-2 वेळा हॉर्न दिला. तसे मग जॉयने आपल्या गाडीचा वेग कमी केला आणि त्याला बाजूने जायला त्याने जागासुद्धा दिली. तसे तो ट्रक भरधार वेगाने पुढे जात असताना त्यावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो कंटेनरने भरलेला ट्रक जॉयच्या गाडीवर आदळला. तशी गाडी जाऊन थेट बाजूच्या दुभाजकावर जाऊन आदळली आणि काही समजायच्या आतच त्या गाडीचा धमाका झाला आणि गाडी पेटली. रस्त्यामध्ये ट्रॅफिक झाले, अपघात झाला आणि आग लागली. म्हणून अग्निशामक दल, पोलीस आणि रुग्णवाहिकेला बोलवले गेले. अत्यंत कठीण अशी अवस्था होती. आग शांत करून जेव्हा गाडीमध्ये पाहिले तर त्यांना 2 जळालेले मृत शरीर सापडली. गाडीचा जो नंबर CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून आला त्यावरून समजले की ती 2 मृत शरीर जॉय आणि मारिया या दोघांची होती. ती 2 मृत शरीर जॉय आणि मारिया या दोघांची होती. इकडे त्या मुलाने तो कागद बाजूला केला तसे त्याला त्यामध्ये एक मूर्ती दिसली. ती मूर्ती त्याच सांताची होती आणि तो आपले तेच हास्य घेऊन त्या मुलाकडे पाहत होता. त्याने त्या मूर्तीकडे पाहिले आणि हातातील कागदाकडे एकदा पाहिले तर त्यावर काही अक्षरे लिहिली होती. जे काही असेल मनात सांग, माझ्या कानात होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण. माग तुझे मागणे माझ्याकडे. मध्यरात्री 12ला असेल एक किंमत त्या मागण्याची, पण खात्रीने ते नाही राहणार अपूर्ण. त्याच मध्यरात्री त्या मेडच्या घरामध्ये टेबलवर ती मूर्ती ठेवली होती आणि तोच मुलगा गुडघ्यावर बसून होता आणि आपली बोटे एकमेकात गुंफवून डोळे बंद करून त्या मूर्तीसमोर तो बसला होता. हे सांता, माझ्या आईने खूप कष्ट केले आहेत. आम्हाला आता सुखाचे दिवस येऊ दे. ते खूप पैसे, ते खूप मोठे घर आम्हाला मिळू दे. इकडे त्याच्या समोर असलेल्या त्या मूर्तीचे डोळे चमकले आणि चेहऱ्यावरील हास्य अजून गडद झाले. काय वाटते तुम्हाला? मारिया आणि जॉयचा मृत्यू हा अपघाती आहे का मारियाच्या मागणीमुळे त्याचा जीव गेला? अपेक्षा चांगली असते, पण काही वेळा त्या पूर्ण करताना काहीतरी किंमत आपल्याला मोजावीच लागते. तर अशीच ही आपली कथा इथे समाप्त होते. सांताबद्दलचे हे चक्र असेच किती दिवस चालू राहणार हे त्या देवालाच ठाऊक. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचा मराठी कथालेखन स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचप्रमाणे शेअर करा. मराठी कथालेखन हा आमचा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तसेच बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.